तुम्हाला जमिनी घ्यायला आवडतात, प्रॉपर्टी करायला आवडती, म्हणून मी हे सगळं केलं. नका करू असं चिरंजीव. फक्त आम्ही जे कमवलंय त्याची राखण करा, ते सांभाळा. ते असलं काहीतरी अर्धवट करायला जाऊ नका, ते नंतर आम्हाला निस्तरावं लागतं. डॅडी, मी अर्धवट काहीच केलं नव्हतं. सगळी कागदपत्र व्यवस्थित नीट बनवली होती. कुठे येते छत्री, आमच्या खास कप्प्यात ठेवून द्या. पहिल्यांदा डॅडींनी माझ्यावर हात उचलला, ते पण त्या शिवामुळे. तिला सुट्टी नाही आता. शिवा, या घरातले सगळे इम्पॉर्टंट पेपर्स या कपाटात असतात. इथे नक्की पेपर्स मिळतील ना? मिळाला तर पाहिजे. अगं शिवा, हे तर लॉक आहे. अच्छा, गावात चावी कुठे असते माहिती? माहित नाही ना. उघडतेस का? हा, मी ट्राय करते. अहो डॅडी, कोण नव्हतं, टवाळ पोरं होती. चांगला दम भरून आलोय त्यांना. चिरंजीव, एक काम करा, जमिनीची कागदपत्र घेऊन या. आत्ता अहो ते ठेवल्यात मी शेप मध्ये. सांगितलंय तेवढं करा. जा घेऊन या. जोरात जोरात कर. कोणतरी येत आहे. शिवा, शिवा, चावी. ऐक ना, मिळाली का? नाही, थांब. सूर्यकांत जगताप म्हणजे ही सगळी जमीन सूर्याची आहे. या पेपर्सनुसार घराचा मालक, गावातील 100 एकर जमिनीचा मालक, मंदिराच्या ट्रस्ट आणि पूजेचा अधिकार या ठेवी हे सगळं सूर्याच्या नावावर आहे. हे जर खरं असेल तर या कोट्यावधी संपत्तीचा मालक सूर्य आहे. पण हे डॅडीने त्याला सांगितलं का नाही? डॅडीने शिवाची जशी जमीन बळकावली तशीच सूर्याची जमीन पण बळकावली असेल ना? माझं ऐक, हे बघ, तू 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 मला वाटतं की तुझा जो आता भाऊ गेला ना, तो फाईल घेऊन गेला असा. तर तू आता ठेवून दे, आपण निघूया इथून. चल. कसं आहे साशू? मजेत आहे. असं स्वतःला समजावतोयस? म्हणजे नाही, आपलं बोलणंच झालं नाही ना त्या दिवशी. नंतर अजून काय राहिलंय बोलायचं? नाही, काही राहिलं नाहीये. मी सगळं सांगितलं तुला त्या दिवशी. झालं. मग तू माझ्याशी असं तुसड्यासारखं का वागतोयस? म्हणजे काय काय म्हणजे तू नीट बोलत नाहीयेस माझ्याशी. मी तुला एक्सपेक्टेड काय 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 बोललं पाहिजे अजून? एक्सपेक्टेड म्हणजे
हे बघ मला असं वाटलं होतं की तुला सगळं कळल्यानंतर तू मला माफ करशील आणि तूच वाचवलंस ना मला त्या रिअली सॉरी. काय आहे की मी तुला आता ऑनेस्टली सांगतो, मला फार अवघड होतं तुझ्याशी कुठल्याही विषयावर बोलताना. हं? आणि मला आत्ता ना मला कळत नाही की मी काय विचार केला पाहिजे किंवा माझा डिसिजन काय आहे. मला समजत नाही, मी खूप कन्फ्युज्ड आहे. सो ओके. हो हो मी समजू शकते, पण तुला असं नाही ना वाटत आहे की मी त्या दिवशी जे सांगितलं ते सगळं खोटं होतं? हे बघ मी तुला शेवटपर्यंत काहीच सांगणार नव्हते. मी सगळं सत्य घेऊन जाणार होते माझ्यासोबत, पण तू थांबवलंस मला. तू विचारलंस म्हणून मी तुला सगळं सांगितलं. आणि आत्ता पण मी तुला शपथेवर सांगते की मी त्या दिवशी सगळं तुला खरं सांगितलं. मी काहीच खोटं बोलले नाही. बर, आता मी आंघोळ करायची. थँक्यू. अरे असा गिझर असतो का कुठे काय? काय गिझर? काय चाललंय अगं पाणी तापवतोय मी. हे असं खाली काय हो. नसतं. नाही येते तर सांगायचं ना कोणाला तरी, मी केलं असतं. अरे येतंय, राहू दे मला. काय इथे टाकायचंय? मग आता इथे तू चूल पेटवली की बघ. अरे तिथे पाणी आहे ना. नाही नाही पाणी यातनं टाकतात. हो बर.